हॅलो फ्रेंड, मी स्वाती. आज आपण एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर पहा, आज आपण एक सुंदर अशी डिझाईन करणार आहोत. तर थंबनेलवरनं तुम्ही बघितलंच असेल किती घेतलेत मी या ब्लाऊजचे. तर हा आपल्याला एका बुटीकमधून आलेला आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवले त्या रक्षाबंधन स्पेशल ब्लाऊज किती येत आपल्याला, त्याच्यामधलाच हा रेड कलरचाही ब्लाऊज आहे. सगळ्यात पहिलं चेन स्टिच करून घेऊया 2 लाईनी. हे चेन स्टिच करावंच लागतात, शिलाईला खूप सोपं जातं ब्लाऊज शिवण्यासाठी. याच्यासाठी चेन स्टिच ही कंपल्सरी प्रत्येक ब्लाऊजला करायची आणि दिसायलाही खूप छान दिसते ही डिझाईन, म्हणजे चेन स्टिच केलेली. तर मी इथं 2 लाईनी चेन स्टिचच्या पूर्ण करून घेणार आहे. तर पहा, आपले चेन स्टिचच्या लाईनी पूर्ण झाल्यानंतर मी शुगर बीटची एक लाईन करून घेते. तर पूर्ण सरळ गोलगळ्याला आपण सेम याच पद्धतीने शुगर बीट्स लावून घेऊया. तर व्हिडिओत बघा तुम्ही, सेम मी याच पद्धतीने शुगर बीट्स लावून घेते. आणि जास्त हेवी वर्क नाही, सगळे माझे व्हिडिओ तुम्हाला आवडन असेच आहे. आता इथं 4 नंबरचे मणी लावून घ्यायचे पूर्ण गळ्याला. आणि जर तुम्हाला याच्याऐवजी डायमंडची लेससुद्धा लावू शकता, किंवा एखादे कुंदन वगैरे कलरचे जर चिटकवायचे असेल तर ते पण लावू शकता. आपल्या याने आपण डिझाईन थोडी चेंज केली तरी चालती. आता हे पूर्ण गळ्याला लावून झाल्याच्या नंतर मी इथं तुम्ही शुगर बीट पूर्ण लाईन लावून घेते. तर आपण चालले आपलं लाईव्ह व्हिडिओ करायचं. तर तुम्हाला आवडन का लाईव्ह व्हिडिओ पाहायला, तर मला कमेंट करा. मी जेव्हा मी 2007मध्ये वर्क शिकले होते त्या कपडा पण मी अजून जपून ठेवलेला आहे, तुम्हाला तोही दाखवन. त्यावेळेस कसं वर्क शिकवलं जात होतं, त्यावेळेसचं ब्लाऊजसुद्धा नसायचे, साड्यांवरती वर्क असायचं. आणि सुया तर खूप त्यावेळेच्या वेगळ्या होत्या. ह्या आत्ता मला व्हिडिओत पाहिल्या मी, ह्या सुयासुद्धा यूज करतात म्हणून. नाही तर त्यावेळेस खूप छोटी सुई असायची, ती तुम्हाला मी लाईव्ह व्हिडिओ केला की मग दाखवणच. तर पहा, इथं डिशमध्ये मी एक 3 नंबरचे मोती आणि शुगर बीट्स आणि त्यामध्ये लावणारे कुंदन घेतलेले आहेत. तर इथं मी पहिले 3 नंबरचे मणी लावले आहेत, त्याच्यानंतर एक मोती आणि एक 3 नंबर आपलं शुगर बीट्स वरती लावून घेऊन मी असाच धागा गाठ न मारता पलटी करणार आहे त्याला, त्या मोतीमध्ये गुंतवायचा. म्हणजे प्रत्येक त्याला गाठ मारायची गरज नाही पडत मणीला. आता आपला हा मापासाठी मध्ये एक कुंदन ठेवायचा. आणि आता परत मी सेम 3 शुगर बीट्स आणि एक मोती आणि एक शुगर बीट असं असं लावून घेणार आहे. तर असं त्या मापा कुंदन ठेवायचा. आणि एकदा तुम्हाला कळलं ना की एवढ्या अंतराला, तर प्रत्येक वेळेस कुंदन ठेवायची गरज नाही पडत. तर मी प्रत्येक वेळेस कुंदन नाही ठेवत, कारण की मला एकदा कळतं की आपल्या किती अंतरावर किती मणी बसवायचे ते. तर बघू शकता, असा कुंदन मध्ये ठेवायचा. आणि सेम आता पूर्ण गळ्याला अशाच पद्धतीने आपण डिझाईन करणार आहोत. तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करत जा, कमेंट करा की तुम्हाला काय बघायचं आहे. बोटनेकमध्ये आपण ब्लाऊज दाखवणार आहे. आणि हा ब्लाऊज मी शिवणार नाही, हा त्यात शिवणार आहे. हा आपल्याला बुटीकमधून आलेला आहे, तर त्यांना मला द्यायचा आहे संध्याकाळपर्यंत. तर मी 2च दिवसात हा ब्लाऊज उरकला आहे. आपल्या उरकण्या असतं किती बसतो आपण वर्क करायला. तर जास्त बसायचं नाही, नाही तर खूप दुखणं येतं पायाचं. मला पण सायटिकाचा त्रास झालेला आहे वर्क करून करून. त्यामुळं जास्त मी खूप सीझनमध्ये तर आपल्याला वेळच नाही भेटत व्हिडिओ बनवायला, आणि खूप टाईम, म्हणून मी आता होईन तेवढे व्हिडिओ बनवणार आहे. तर मी जो गम वापरते तो प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते. तर कुंदन हे मध्ये चिटकून घ्यायचे, सगळ्या गळ्याला आपण अशाच पद्धतीने चिटकून घेणार आहे. तर तुम्हाला माझा लाईव्ह व्हिडिओ बघायला आवडणार असेल तर कमेंट करा, मग आपण एक दिवस लाईव्ह व्हिडिओसुद्धा करू. आणि त्याच्यामध्ये माझे किती सामान आहे, काय काय आहे, आणि माझं ते मी ज्या वर्क केलेलं आहे तर कपडाही दाखवून. तर आपला पहा पूर्ण गळा रेडी झालेला आहे. खूप छान आणि सुंदर दिसतो, खूप साधी सिंपल आणि तेवढीच ॲट्रॅक्टिव्ह डिझाईन आहे. हे ब्लाऊज तर मी उन्हाळ्यात 10 ब्लाऊज तरी केले होते, एवढी मागणी येते ह्या डिझाईनला. तर स्लीव्हजला सुद्धा बघा तुम्ही, बॉर्डर 2 बॉर्डर, एक बॉर्डर खाली आणि एक बॉर्डरला वरती मी तशी कुंदन लावून घेतले आणि सिंपल बुट्टी दिलेली. तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा
आणि कमेंट करा. तर धन्यवाद.